नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं विदर्भ सरळ सेवा प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो. आणि अतिशय आनंदाची गोष्ट घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. बघा, तर दिसत आहे तुम्हाला महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मार्फत जवळपास 175 जागांसाठी वॅकन्सी निघालेली आहे. बघा, आणि यामध्ये अशा काही पोस्ट आहे की जे सर्व विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय आहेत. बघा, या पोस्टसाठी. ठीक आहे, तुम्ही सहज या पोस्ट काढू शकतात. ठीक आहे, तर यामध्ये काही महत्त्वाच्या काही आपल्याला घडामोडी बघायच्या. पहा, जसं यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची जे डेट दिलेली आहे ते 28 फेब्रुवारीपासून ऑलरेडी सुरू झालेले आहे फॉर्म भरायचे. ठीक आहे, त्यानंतर बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज म्हणजे शेवटची तारीख बघा तर ती आहे 20 मार्च. म्हणजे 28 फेब्रुवारीपासून 20 मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतील. आणि त्याच दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर परीक्षा शुल्कसुद्धा भरायचं आहे. तर ही वेळ आहे रात्री 12 वाजेपर्यंत. बघा, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी दिसेल तुम्हाला या ठिकाणी. गट ब, गट क आणि गट ड तिन्ही संवर्गासाठी या ठिकाणी तुम्हाला खूप सारे पदं दिसेल. ओके, तर यामध्ये दिसते तुम्हाला काही महत्त्वाचे, जसं अधिदान लेखाधिकारी आहे, बरोबर आहे, वेटरनरी आहे, पशुवैद्यकीय, बरोबर. ठीक आहे, तर हे सर्व पोस्ट आपल्याला गट ब मध्ये आहेत. त्यानंतर दिसते आपल्याला पहा की गट क मध्ये ओके, तर गट क मध्ये बघा काय दिसते आहे, शस्त्रक्रिया तंत्रज्ञ आहे किंवा वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक आहे. तर गट क मधल्या अशा काही पोस्ट आहेत की ज्यामध्ये एनी ग्रॅज्युएशन 30-40 टायपिंग तुम्हाला या ठिकाणी मागितलेली आहे. 30 मराठी, इंग्लिश 40. तर ते पदं कोणते, त्या पदाची तयारी करणारे विद्यार्थ्यांची संख्या जवळपास भरपूर आहे. बघा, ठीक आहे. तर यामध्ये काही टेक्निकल पोस्ट तर आहेच, परंतु ज्यांचं नॉन टेक्निकल एज्युकेशन आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी बघा मी तुम्हाला काही पोस्ट या ठिकाणी दाखवतो आहे. जसं की वरिष्ठ लिपिक. बघा, आता वरिष्ठ लिपिकसाठी काय लागेल तुम्हाला, एनी ग्रॅज्युएशन, बरोबर आहे, इंग्लिश 40, मराठी 30 टायपिंग लागेल. बघा, एकदा लक्षात. तर असे सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. या ठिकाणी तुम्हाला दिसतात की एकूण 14 पोस्ट आहेत या ठिकाणी, बरोबर. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं दिसते तुम्हाला की लायब्ररी अटेंडंट आहे, म्हणजे ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर, बरोबर आहे, हे पद तुम्ही भरू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा की या ठिकाणी दिसते लिपिक टंकलेखक, कनिष्ठ भंडारपाल. आता लिपिक टंकलेखक आणि कनिष्ठ भंडारपाल यासाठी तुम्हाला एनी ग्रॅज्युएशन सोबत मराठी 30, इंग्लिश 40 हे टायपिंग लागेल. बघा, बरोबर. तर या जे पोस्ट आता निघालेले आहे सोबतच ग्रुप डी साठी सुद्धा या ठिकाणी पोस्ट तुम्हाला दिसतात. ठीक आहे, की कनिष्ठ यंत्रज्ञ तथा तारतंत्री किंवा पशुधन सहाय्यक, तर यासाठी सुद्धा वॅकन्सी आहे. जरी वॅकन्सी कमी आहे परंतु तुम्ही प्रयत्न करू शकता. बघा, ठीक आहे. तर एकूण हे जवळपास 175 पदांसाठी, ठीक आहे, ही ॲड तुमच्यासाठी निघालेली आहे. सर्वांनी या गोष्टीचा काय करायचा आहे, फायदा घ्यायचा आहे. बघा मित्रांनो, इथं दिसते तुम्हाला की पात्रता काय आहे, तर मिनिमम पात्रता आहे. बघा, काहीच नाही, सिंपल आहे. पहा, तो भारताचा नागरिक असला पाहिजे. ठीक आहे, येतं लक्षात. त्यानंतर पहा उमेदवाराचं किमान आणि कमाल वयोमर्यादा दिलेली आहे की दिनांक 20 मार्च 2026, ठीक आहे, ग्राह्य धरण्यात येईल. बरोबर आहे. किमान वय 18 पाहिजे, बरोबर आहे, आणि कमाल वयोमर्यादा या ठिकाणी दिलेलं आहे. राखीव आहे, अनाथ आहे, दिव्यांग आहे, मागासवर्गीय आहे, माजी सैनिक आहे. तर सर्व 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 या ठिकाणी दिलेलं आहे. हे सर्व डिटेल्ड PDF तुम्हाला विदर्भ सरळ सेवेच्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे. तुम्ही शांततेने ते बघू शकता. यामधले महत्त्वाचे काही जे बुलेट पॉईंट आहे, ठीक आहे, ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. त्या उद्देशाने तुम्हाला हा व्हिडिओ प्रोव्हाइड होत आहे. बघा, ठीक आहे. बघा, या ठिकाणी दिसते तुम्हाला वरिष्ठ लिपिक आहे, लिपिक टंकलेखक आहे, कनिष्ठ भंडारपाल आहे. तर यामध्ये तुमचा काय सिलेबस काय असेल बघा, तर एकूण 100 प्रश्नांसाठी ही परीक्षा होणार आहे आणि एकूण 200 गुण त्या ठिकाणी राहणार आहे. प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी. बघा, ठीक आहे. आणि या ठिकाणी जवळपास तुम्हाला 2 तास म्हणजे 120 मिनिट वेळ मिळणार आहे. हे महत्त्वाचं आहे. बघा, येत आहे लक्षात. आणि या ठिकाणी बघा मराठी आहे, इंग्लिश आहे, ठीक आहे, त्यानंतर सामान्य ज्ञान आहे किंवा बौद्धिक चाचणी आहे. बघा, तर हे 4ही सब्जेक्ट, ठीक आहे, मराठी, इंग्लिश, GS आणि बौद्धिक चाचणी, हे 4 सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे, जे तुम्ही वर्षानुवर्षापासून तयारी करत आलेले आहात. म्हणजे एक सुवर्ण संधी तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे मित्रांनो. आता इतर पदं जे काही टेक्निकल पदं तुम्हाला दिसते खूप सारे या ठिकाणी, लेखाधिकारी, ठीक आहे, अधिदान लेखाधिकारी, सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापक, ठीक आहे, प्रयोगशाळा सहाय्यक, असे खूप सारे पदं आहेत. तर यांच्यासाठी सिलेबस काय, 2 मिनिटं फक्त लक्ष द्या. काय म्हटलेलं आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, तर यांचे एकूण 60 प्रश्न राहणार आहे. त्यांचे 120 गुण प्लस तांत्रिक अभ्यासक्रम, बरोबर आहे, जो तुमचा अभ्यासक्रम राहणार त्या पोस्टशी संदर्भात, बरोबर, तर ते राहणार आहे एकूण 40 प्रश्न आणि 80 गुण. तर असे एकूण किती राहणार पहा, 60 आणि 40, 100 प्रश्न 200 गुण. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं 100 प्रश्न 200 गुण, सेम कालावधी 120 मिनिट राहणार आहे. हे आहे टेक्निकल पोस्टसाठीचा सिलेबस. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल बघा, ठीक आहे, इथं दिसते तुम्हाला की जे काही पदं आहेत, जसं जवळपास कौशल्यावर आधारित जे पदं आहेत, जसं वाहन चालक, रुग्णवाहिका
सहाय्यता चालक, ट्रॅक्टर ड्रायव्हर, बरोबर आहे, मशीन ऑपरेटर. तर यांच्यासाठी काय तर मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आहे. एकूण 60 प्रश्न बघा, 120 गुण आहे फक्त, बरोबर आहे, येतं लक्षात. आणि यांच्यासाठी सुद्धा 90 मिनिट वेळ दिलेला आहे. 60 प्रश्नासाठी 90 मिनिट वेळ दिला आहे पहा, येतं लक्षात, जवळपास 1.5 तास. आणि सोबत काय होणार, व्यावसायिक चाचणी होणार आहे, एकूण 80 गुणांसाठी होणार आहे, म्हणजे एकूण 200 मार्क्सच राहणार आहे बघा. ठीक आहे, तर सुवर्ण संधी आहे, सर्वांनी लक्षात ठेवायची पहा. ठीक आहे, आणि सोबत बघा तर परीक्षा कशी राहणार आहे तर कम्प्युटर बेस एक्झाम, CBT राहणार आहे. तुमचा पेपर हा कम्प्युटरवर राहणार आहे, बरोबर आहे. आणि परीक्षेचे कोणते प्रश्न कसे राहणार तर ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे, ऑप्शन राहणार आहे, 4 ऑप्शन राहणार आहे बघा. ठीक आहे, आणि प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी राहणार आहे बघा. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि सोबतच तुम्हाला पेपरमध्ये कमीत कमी 45% घ्यावंच लागेल बघा. ठीक आहे, काय म्हटलं आहे, पात्रता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी म्हणजे तुमचं सिलेक्शन होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीमध्ये एकूण गुणांच्या किमान 45% गुण घेणं आवश्यकच आहे, येतं लक्षात. आणि त्याच्यानंतर बघा इथं दिसते तुम्हाला की परीक्षा शुल्क किती आहे, सगळ्यात महत्त्वाचं तर हेच आहे ना भाऊ. ठीक आहे, पहा काय म्हटलेलं आहे तर जे ओपनचे विद्यार्थी असेल त्यांना 1000 रुपये, आणि जे कॅटेगरीमध्ये असेल मग ते मागासवर्गीय आहे का, अनाथ आहे का, दिव्यांग आहे का, तर अशा विद्यार्थ्यांसाठी एकूण 900 रुपये तुम्हाला या ठिकाणी फीस पेड करावं लागेल. ठीक आहे, गव्हर्नमेंटला बघा. ठीक आहे, सोबत माजी सैनिक, दिव्यांग, ठीक आहे, तर दिव्यांग सैनिक वगैरे असेल तर यांना परीक्षा शुल्क नाही. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे. आता बघा की तुम्हाला जे सांगितलेलं आहे मी की वरिष्ठ लिपिक, ठीक आहे, कोण भरू शकते, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ठीक आहे, आणि ज्यांची 30 आणि 40 काय झालेलं आहे, टायपिंग झालेली आहे बघा, मराठी आणि इंग्लिश. ठीक आहे, सोबत लिपिक, टंकलेखन आणि कनिष्ठ भंडारपाल यांना सुद्धा एनी ग्रॅज्युएशन आणि सोबत मराठी 30 आणि इंग्लिश 40. ठीक आहे, तर हे प्रश्न हे तुम्हाला काय राहणार, टायपिंग राहणार आहे बघा. ठीक आहे, तर मित्रांनो हे जे ॲड निघालेली आहे तर ॲडमध्ये सर्वांनी जे विद्यार्थी क्वालिफाय आहे त्यांनी काय करायचं आहे तर फॉर्म भरायचे आहे. ठीक आहे, आणि गव्हर्नमेंट जॉब मिळवायचे आहे मित्रांनो. सोबत एक इन्फॉर्मेशन आहे बघा मित्रांनो, तर विदर्भ सरळ सेवेला आपण बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला तलाठी भरती 2026साठी एक बॅच लॉन्च केलेली आहे बघा. ती बॅच जवळपास 1 जानेवारीपासून आपण सुरू केलेली आहे. ठीक आहे, आणि बॅच सुरू आहे आणि या बॅचचा जो व्हॅलिडिटी आहे पूर्णपणे ऑनलाईन बॅच आहे. बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षापर्यंत आहे बघा. यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर्स, ठीक आहे, प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. या बॅचचे वैशिष्ट्य तुम्हाला बॅचमध्ये आल्याच्या नंतरच लक्षात येईल बघा. ठीक आहे, येतं लक्षात. चला बघा आता या बॅचमध्ये काय तर डेली लाईव्ह लेक्चर आहे. ठीक आहे, त्या लेक्चरच्या सर्व नोट्स आहेत. ठीक आहे, लेक्चरमध्ये तुमचे टेस्टसुद्धा तुमच्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत बघा. ठीक आहे, आता ही बॅच आता तुम्हाला जॉईन करायची आहे. मग सर कशी करायची जॉईन तर बघा तुम्हाला दिसते आहे विदर्भ सरळ सेवा. ठीक आहे, तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला इझिली अवेलेबल होऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे, तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरला तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि तलाठी बॅच काय करायची आहे, परचेस करायची आहे. महसूल अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ती बॅच परचेस करावी लागेल बघा, कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. आता विद्यार्थी हजारोनी लाखोच्या संख्येत आहे आणि त्यामध्ये मला गव्हर्नमेंट पोस्ट पाहिजे. अरे मग मी किती थांबायचं, मला अजून किती थांबायचं आहे, तर तुमची वाट आता संपलेली आहे. ठीक आहे, विद्यार्थ्यांनी ऑलरेडी बॅच जॉईन केलेली आहे तर तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर करायची आहे बघा. ठीक आहे, येत्या लक्षात. आणि सोबतच परीक्षेसंदर्भात महत्त्वाचे काही अपडेट्स असेल, बरोबर आहे, काही PDF स्वरूपात नोट्स असेल किंवा डेली जे करंट अफेअर चालू घडामोडी असेल, या सर्व आपण विदर्भ सरळ सेवेच्या या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला डेली एक माहितीच्या स्वरूपात तुम्हाला सर्व मिळत आहे. जे टेलिग्राम चॅनल आहे बघा इथं लक्षात ठेवायचं विदर्भ सरळ सेवा. तर इथं मराठीमध्ये नाव आहे, इंग्लिशमध्ये नाव असेल बघा, तुम्ही सर्च करू शकता विदर्भ सरळ सेवा टेलिग्रामला आणि जॉईन करायचं आहे सर्वांनी बघा. ठीक आहे, तर तुम्हाला डेली अपडेट्स या ठिकाणी मिळत राहणार. सरळ सेवेबद्दल कोणतीही ॲड हो, कोणतीही परीक्षा, कोणताही अपडेट येऊ, कोणती नोटिफिकेशन येऊ, त्या ठिकाणी तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा. फ्री आहे, सर्वांनी जॉईन करायचं आहे बघा. ठीक आहे, तर मित्रांनो तुमचं सर्वांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. सर्वांनी अप्लाय करायचा. 175 पोस्ट आहे. ठीक आहे, कोणीही थांबायचं नाही. थँक्यू.